बघा आजचा विषय न भरकटता कुणी राहो कुणी जाओ, पण जो विषय आहे तो विषय कधीच सोडता नाही येणार आम्हाला. कारण का आयुष्यात सगळ्यांच्या महत्वाचा विषय असेल तर तो म्हणजे आपली आई. आई एक असं दैवत आहे की सगळ्या स्वार्थामध्ये प्रेम आहे, सगळ्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे, पण आईच असं एक दैवत आहे की त्या स्वार्थामध्ये प्रेम नाही आणि प्रेमामध्ये स्वार्थ नाही. कारण का देवाने असं ठरवलं की प्रत्येकाचं दुःख दूर करायचं, तर देवाला अवघड झालं. त्याने प्रत्येकाच्या घरामध्ये एक देव निर्माण केला, तो देव म्हणजे आपली आई. आणि म्हणून सांगायचंय आदरणीय दिनेजी त्यांनी मला खास या विषयासाठी बोलवलंय की चंदन कांबळेकरांना आई ऐकायचं आणि त्यांनाच नव्हे तर तुम्ही सुद्धा ऐका. जर थोडं तरी आईवरचं प्रेम कमी झालं असेल तर तुम्ही नक्कीच अरे वाघ बी उठला रे 50 घेऊन. आईसाठी त्यांनी बक्षीस दिलं आणि अख्खं गाणं होईपर्यंत आईसाठी बक्षीस देणार, कारण का आईवर त्यांचं प्रेम आहे. धन्यवाद. आई एक असं दैवत आहे जिस्म होता है मगर जिस्म होता है मगर जिस्म पर जान नहीं होती. जिस्म होता है मगर जिस्म पर जान नहीं होती. अरे उस बच्चे को कौन गले लगाए जिसकी मां नहीं होती. उस बच्चे को कौन गले लगाए जिसकी मां नहीं होती. केविलवान्या बाळाची आई वाचूनी वाट बघते. केविलवान्या बाळाची त्या आई वाचूनी वाट बघते, पण खरी आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते. ज्याला आई नाही त्यालाच कळते. खरी आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते. ज्याला आई नाही त्यालाच कळते. एखाद्याचं लेकरू गुंडा असो मावाले असो, त्या आईला आपलं लेकरूच अप्रूप असतं. कारण बेटा अगर गुंडा हो या मवाली पर माँ तो अपने आंचल में छुपा लेती है. बेटा अगर गुंडा हो या मवाली पर माँ तो अपने आंचल में छुपा लेती है. अरे माँ तो भिखारी हो या हो तवायफ पर माँ तो माती. माँ तो माँ होती है. माँ तो माँ होती है. माँ तो माँ होती है. आणि म्हणून ते बिगर आई बापाचं लेकरू त्या आईला आवाज देत. अगं चुकलं तुझं बाई माझी आई ग माझी आई. अगं माझी आई ग. अगं चुकलं तुझं बाई रडत धाई धाई ग. ए रडत धाई धाई ग. ए न आई ग. ए न माझे 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 आई ग.
धाई ग रडत धाई धाई ये न माझे आई ग 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 ये न माझे ये न माझे आई ग ये न माझे आई ग अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला ए माझी आई ग माझी आई ग अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला सावली निघून गेली पडलो मी उन्हाला पडलो मी उन्हाला आई पडलो मी उन्हाला पडलो मी उन्हाला आदरणीय अंकुश भाऊ गायकवाड की ज्यांचं जवळच गाव आहे नळे वडगाव आणि आमचे परम शिष्य आहेत त्यांचे खऱ्या अर्थाने आईवर प्रेम आहे मी कायम बघतो की त्यांची आईवर जेवढी माया आहे तेवढी जगात कुणावर नाही आणि त्यांनी सुद्धा आपल्या आईच्या प्रेमापोटी या ठिकाणी 500 रुपये देऊन सन्मानित केलं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला अगं सावली निघून गेली पडलो मी उन्हाला पडलो मी उन्हाला आई पडलो मी उन्हाला पडलो मी उन्हाला आई पडलो मी उन्हाला वासराला सोडून कुठं तुकाराम शेंडगे डोमगाव यांच्याकडून या ठिकाणी आईच्या प्रेमापोटी या ठिकाणी बक्षीस देऊन त्यांनी सन्मानित केलं बघा जगातलं कुठलंही सुख मिळो कुठलंही दुःख मिळो पण आई मात्र आई असते आईला विसरले नाही आणि आमच्या डोनगावच्या या भक्तांनी बक्षीस देऊन सन्मानित केलं मनापासून आभार धन्यवाद किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला सावली निघून गेली पडलो मी उन्हाला किशोर जावळे किशोर जावळे यांच्याकडून या ठिकाणी बक्षीस आलं दाजी त्यांच्या दाजींच्या आईच्या प्रेमापोटी दाजींच्या आईच्या प्रेमापोटी या ठिकाणी बक्षीस दिलं मनापासून आभार किती ग माझे हाल झाले सांगू मी कोणाला सावली निघून गेली पडलो मी उन्हाला अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग निघून गेली गाई ग ये ना माझी आई ग ये ना माझे आई ग ये ना माझे आई ये ना माझे आई ग 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 आईचं प्रेम कसं असतं सांगतो आईचं प्रेम 9 मासाचा गोळा तू ग पोटी वागविला ए माझे माये ए माझे आई ग आई ग 9 मासाचा गोळा तू ग पोटी वागविला अग हाताचा पाळणा तू नेत्राचा दिवा केला 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 आणि म्हणून जगाने मानून घेतलं की आई विना माया आई विना माया आई विना माया अग आई विना माया साऱ्या जगामध्ये नाही ग साऱ्या विश्वामध्ये नाही ग
ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग. आतापर्यंत तुम्ही बघताय ही सगळे गाणे ऐकले तुम्ही, पण आईच्या गाण्याला हे दोघं कोरस कसे करत. हा ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग. एवढी ताकद कुठल्या गाण्याला दिसली का? पण ही ताकद आईची आहे, ह्यांची नाही. म्हणून सांगायचं अगं एकदाच ये गाई तुझ्या बाळासाठी, आई ग माझे आई ग, माझे आई ग. दिनेश भाऊंकडून या ठिकाणी आईच्या प्रेमापुढे 1000 रुपये भेट आली. बाबा धन्यवाद. आणि आईंबद्दल त्यांना सुद्धा 2 लाईनी गायच्या बरं का. तर आमची पण विनंती आहे दिनेश भाऊंना 2 लाईनी तुम्ही सुद्धा गायचे. पण मला एक म्हणायचं आहे की जगात फक्त आईचं प्रेम आहे असं खूप लोकांना वाटतं. कारण का बाप चिडतो, शिव्या देतो, मारतो, हाणतो, लाता देतो, चिडचिड करतो, रागराग करतो. आणि लोक आई काय करते? डोक्यावर हात फिरवती, तोंडावर हात फिरवती, मला जेवला का, का खाल्लं, का सुकला, विचारपूस करते आई यांची. हा बरोबर आहे, त्यांची इच्छा मला लक्षात आली. तर बघा विषय काय होता की आई काय करते? डोक्यावर हात फिरवती, तोंडावर हात फिरवती, मला जेवलास का, नाही जेवला का, सुकलाच, काय झाले तुला, असा का झाला साध, आई विचारते. बाप काय करतो? राग राग करतो, चिडतो, मारतो, हाणतो, शिव्या देतो. आणि किती मोठा गुन्हा आई पोटात घेते. म्हणून जगाला काय वाटतं की आईचं प्रेम आहे. लेकराचा गुन्हा त्या आईसाठी माप असतो, लेकराचा गुन्हा त्या आईसाठी माप असतो. आणि कुटुंबात फक्त एकाचा थाप असतो. लेकराचा गुन्हा त्या आईसाठी माप असतो आणि कुटुंबात फक्त एकाचा धाप असतो. पण संकट येतं आपल्या बाळावरी, पाठीशी उभा राहणारा तो फक्त बाप असतो, तो फक्त बाप असतो. मला तुम्हीच पाहिजे होते मला. म्हणून सांगायचंय. कारण का एकदाच ये गाई तुझ्या बाळासाठी, अग तरसून गेलो मी तुझं रूप पाहण्यासाठी, रूप पाहण्यासाठी आई, रूप पाहण्यासाठी, रूप पाहण्यासाठी आई, रूप पाहण्यासाठी. एकदाच ये गाई तुझ्या बाळासाठी, अग तरसून गेलो मी तुझं रूप पाहण्यासाठी. मग चंदन तो बाळ बाळ, अग चंदन तो बाळ तुझ्या अंतरात राही ग, हे आई अंतरात राही ग. ये ना माझे आई ग, 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 ये ना माझे आई ग. अग चुकलं तुझं बाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग. ये ना माझे आई ग, अग ये ना कसुदा बाई ग, ये ना माझे आई ग, ये ना कसुदा बाई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना